Good morning, friends. Today our topic is the prescription. Then first one is definition of prescription. A prescription is a written order from a registered medical practitioner to pharmacist to compounding and dispense a specific medication for the patient. तर प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय? प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांची चिठ्ठी जी की डॉक्टरांकडून फार्मासिस्टला लिहिली जाते. जेव्हा पण एखादा पेशंट डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस डॉक्टर त्यांना एक चिठ्ठी लिहून देतात. तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे डॉक्टर. मग तो कोणताही असो, डेंटिस्ट किंवा वेटरनरियन किंवा अनादर वन. मग प्रिस्क्रिप्शन म्हणजे चिठ्ठी, रिटन ऑर्डर फ्रॉम ए रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, डॉक्टरांकडून लिहिली जाणारी चिठ्ठी टू हुम, टू फार्मासिस्ट टू कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सेस अ स्पेसिफिक मेडिकेशन फॉर द पेशंट. तर आपल्याला जी दिली जाणारी मेडिकेशन आहे किंवा जी मेडिसिन आहे तर ते डायरेक्शन देण्यासाठी डॉक्टर जे फार्मासिस्टला लिहून देतात किंवा मेडिसिन और मेडिकेशन जे देतात पेशंटला त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणतात. देन व्हॉट इज मीन बाय प्रिस्क्रिप्शन इज ए रिटन ऑर्डर फ्रॉम ए रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू फार्मासिस्ट टू कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सेस अ स्पेसिफिक मेडिकेशन फॉर दी पेशंट. पेशंटसाठी लिहिली जाणारी चिठ्ठी कोणाकडून? तर डॉक्टरांकडून. डॉक्टर म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. कोणाला? तर फार्मासिस्ट. टू कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्स मेडिकेशन. व्हॉट मेडिकेशन? टू कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सेस अ स्पेसिफिक मेडिकेशन. Then the prescription are generally written in English language but Latin words or abbreviations are frequently used in order to save time. आपला टाइम वाचवण्यासाठी लॅटिन वर्ड्सचा और त्याच्या ॲब्रिव्हेशन्सचा यूज केला जातो. आणि प्रिस्क्रिप्शन, आपली जी चिठ्ठी आहे, प्रिस्क्रिप्शन आपण ज्याची डेफिनेशन बघितली ते जनरली इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलं जातं. पण आपला जो टाईम सेव्ह करण्यासाठी लॅटिन वर्ड्स और ॲब्रिव्हेशन्स यूज केले जातात. देन नेक्स्ट वन इज पार्ट्स ऑफ ए प्रिस्क्रिप्शन. देन फर्स्ट वन डेट, सेकंड नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट, सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, सिग्नेचर और सिग्नेचर, रिन्यूअल इंस्ट्रक्शन, सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. किती पार्ट्स आहे प्रिस्क्रिप्शनचे? 8 पार्ट्स आहे. तर ती जी प्रिस्क्रिप्शन असणार आहे डॉक्टरांची चिठ्ठी त्यावर काय काय इन्व्हॉल्व झालं पाहिजे? तर डेट, नेम, एज, सेक्स, ॲड्रेस ऑफ द पेशंट, सुपरस्क्रिप्शन म्हणजे काय तर ते आपण पुढे बघणार. त्यानंतर इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, सिग्नेचर, रिन्यूअल इंस्ट्रक्शन अँड सिग्नेचर. फर्स्ट, डेट. It helps to a pharmacist to find out the date of prescribing and date of prescription for filing the prescription. तर डेट काय इम्पॉर्टंट आहे? टू प्रिस्क्राईब अँड डेट ऑफ प्रिस्क्रिप्शन फॉर फायलिंग द प्रिस्क्रिप्शन. तर फायलिंग करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनला फायलिंग करण्यासाठी फार्मासिस्टला हेल्प होती, जेणेकरून आपण डेटवरून फाइंड आउट करू शकतो की ते कोणत्या डेटचं प्रिस्क्रिप्शन आहे आणि कोणत्या डेटला प्रिस्क्राईब केलं होतं. द प्रिस्क्रिप्शन विच प्रिस्क्राईब नार्कोटिक और अदर हॅबिट फॉर्मिंग ड्रग मस्ट बियर दी डेट so as to avoid the misuse of prescription if it is presented by the patient a number of times of dispensing. प्रिस्क्रिप्शन विच प्रिस्क्राईब म्हणजे प्रिस्क्रिप्शन नार्कोटिक आणि अदर हॅबिट फॉर्मिंग ड्रग, नार्कोटिक आणि अदर फॉर्मिंग ड्रग मस्ट बियर द डेट सो ॲज टू अवॉइड द मिसयूज ऑफ प्रिस्क्रिप्शन. तर नार्कोटिक आणि हॅबिट फॉर्मिंग ड्रग जे आहेत हे ड्रग आणि त्यांचा मिसयूज म्हणजे त्यांचा गैरवापर टाळण्यासाठी आपल्याला प्रिस्क्रिप्शनवर डेट असणं इम्पॉर्टंट आहे. इफ इट इज प्रेझेंटेड बाय द पेशंट अ नंबर ऑफ टाइम्स ऑफ डिस्पेन्सिंग.
नार्कोटिक आणि हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज. नार्कोटिक म्हणजे काय, तर ज्यामुळे आपल्याला नशा वगैरे येते असे ड्रग्ज. तर त्या प्रिस्क्रिप्शनचा मिसयूज म्हणजेच गैरवापर न होण्यासाठी त्यावर डेट असणं इम्पॉर्टंट आहे. देन सेकंड वन इज नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ दी पेशंट. Name, age, sex and address of the patient must be written in the prescription because it serves to identify the prescription. In case if any of this information is missing in the prescription, the same may be included by the pharmacist after proper inquiry for the patient. Also used in dose calculation of children. प्रिस्क्रिप्शन ओळखण्यासाठी का ते कोणत्या पेशंटचं आहे, त्यावर त्याचे एज, त्याचं नाव, त्याचे सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट, जेणेकरून हे सर्व डिटेल असल्यामुळे आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन इझी जातं. मग ते चिल्ड्रनसाठी आहे किंवा अडल्टसाठी आहे किंवा इन्फंटसाठी आहे, हे त्याच्या नावावरून, एजवरून, त्याच्या सेक्सवरून आणि त्याच्या ॲड्रेसवरून, म्हणजे कोणाच्या, तर पेशंटच्या ॲड्रेसवरून कळते का ते प्रिस्क्रिप्शन कोणाचं आहे आणि ते आयडेंटिफाय होण्यासाठी इझिली मदत होते. देन थर्ड वन इज सुपरस्क्रिप्शन. देन व्हॉट इज मीन बाय सुपरस्क्रिप्शन? Our third part of prescription is superscription. Superscription is represented by symbol Rx. It is a Latin word, means you take. Latin word what? You take. In case of superscription, तर जेव्हा पण आपण एखादी प्रिस्क्रिप्शन घेतो किंवा एखादी डॉक्टरांची चिठ्ठी बघतो तर त्यावर RX असं सिम्बल लिहिलेलं असतं. तर त्या RX म्हणजे यू टेक. तुम्ही जे पण मेडिसिन घेणार आहे त्याखाली आपलं सर्व मेडिसिन आणि मेडिकेशन जे डॉक्टरांकडून लिहिलेलं असतं ते तुम्ही जे पण घेणार आहे तर ते तुम्हाला हेल्प करेल टू क्विक रिकव्हरी ऑफ द पेशंट. तर पेशंट लवकर बरा होण्यासाठी मीन्स यू टेक, तुम्ही जे पण काही मेडिकेशन घेणार आहेत ते घेऊन तुम्ही लवकर रिकव्हरी कराल. अँड इट इज दी God of healing. It is the sign of Jupiter, God of healing. Then subscription, signature, renewal instruction, signature, address, renewal instruction, then signature, address and registration number of the prescriber. देन अनदर वन टॉपिक इज हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. तर प्रिस्क्रिप्शन कसं हँडल करायचं? द फॉलोइंग प्रोसिजर शुड बी अडॉप्टेड बाय द फार्मासिस्ट व्हाईल हँडलिंग द प्रिस्क्रिप्शन फॉर कंपाउंडिंग अँड डिस्पेन्सिंग. फर्स्ट वन इज रिसिविंग, रीडिंग अँड चेकिंग, कलेक्टिंग अँड वेइंग द मटेरियल्स, कंपाउंडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. दिस फोर include in handling of prescription. First one is this: receiving, reading and checking, collecting and weighing the material, compounding, labeling and packaging. First one, receiving. Then what it include? The prescription should be revised from the patient by the pharmacist himself. While receiving a prescription, a pharmacist should not change his facial expression, which gives an impression to the patient that he is surprised or confused after seeing the prescription. सोर्सेस ऑफ एरर इन प्रिस्क्रिप्शन. जेव्हा आपण प्रिस्क्रिप्शन लिहिणार किंवा मग त्या
प्रिस्क्रिप्शन कोणते कोणते सोर्सेस ऑफ एरर आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या चुका होतील आणि त्या चुकांचे सोर्सेस कोणते कोणते हे ते इन्व्हॉल्व केलेलं आहे. तर फर्स्ट वन इज ॲब्रिव्हेशन अँड सेकंड वन इज नेम ऑफ द ड्रग. Abbreviation presents a problem in understanding parts of prescription order. Abbreviation presents a problem in understanding parts of prescription order. And second one is extreme care should be taken by a pharmacist in imprinting the abbreviation. Extreme care should be taken by pharmacist in interpreting the abbreviations. Abbreviation presents a problem in understanding part of prescription order. Hence it is important to get familiar with the abbreviation. जे पण आपण लॅटिन ॲब्रिव्हेशन आपण आधीच बघितलं, प्रिस्क्रिप्शन कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलं जातं तर इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलं जातं आणि मोस्टली to avoid mistakes and to save our time, Latin abbreviation used in case of written in prescription. Abbreviation presents a problem in understanding part of the prescription order. Extreme care should be taken by a pharmacist in imprinting the abbreviation. Pharmacist should not guess at the meaning of an ambiguous abbreviation. Then second one is नेम ऑफ द ड्रग. तर ड्रगचं नाव काय असणार. देअर आर सर्टन ड्रग्ज हुज नेम लुक और साऊंड लाईक दोज ऑफ द ड्रग. सम ऑफ एक्झाम्पल ऑफ सच ड्रग इज ॲन अंडर. काही वेळेस काय होतं तर ड्रगचे नेम हे जवळपास सारखेच असतात, लुक वाईज म्हणजे दिसण्यासाठी पण आणि त्यांचा साऊंड पण काही वेळेस सेम असतो. तर ते त्यामध्ये चूक व्हायला नको, टू अवॉइड मिस्टेक, आणि ते प्रॉपरली मेडिकेशन व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये चूक व्हायला नको म्हणून फार्मासिस्टने काळजी घेतली पाहिजे. तर सम ऑफ एक्झाम्पल ऑफ ड्रग इज ॲज अंडर डिजिटॉक्झिन अँड डिगॉक्झिन, ॲसिडिन अँड ॲपिडिन. इन केस ऑफ ॲसिडिन अँड ॲपिडिन, in case of acidin is C and in epidine is P. Then prednisone, for example prednisone and prednisolone. In prednisone L is not there and in case of prednisolone L is there. Then digoxin and digitoxin, T is involved in digitoxin. Then ultracin and ultracin. In case of ultracin A is important and in case of ultracin E is the sound. If there is any omission of any important particulars such as the dose, the prescribed should be contacted. तर काय काय सोर्सेस आहे प्रिस्क्रिप्शन एररमध्ये, तर ॲब्रिव्हेशन, नेम ऑफ दी ड्रग. मग काय काय चुकू शकतं त्यामध्ये, तर साऊंड, आणि जेव्हा पण ड्रगचं साऊंड आणि लुक सेम असेल तर त्यावेळेस फार्मासिस्टने काळजी घ्यायला पाहिजे आणि मिस्टेक अवॉइड केली पाहिजे. तर आपण काय काय बघितलं, प्रिस्क्रिप्शनची डेफिनेशन. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय तर डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठी, त्यामध्ये आणि प्रिस्क्रिप्शन कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलं जातं, त्याचे कोणते कोणते पार्ट्स असतात, त्याचे 8 पार्ट्स असतात. त्यानंतर हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन, त्यानंतर सोर्सेस ऑफ एरर इन प्रिस्क्रिप्शन. तर आपण जेव्हा पण प्रिस्क्रिप्शन लिहिणार त्यावेळेस कोणते कोणते एरर्स तिथे होऊ शकतात आणि ते कसे अवॉइड केले जाऊ करायचेत आणि त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये ॲब्रिव्हेशनमध्ये चुकी होऊ शकते, नेम ऑफ द ड्रगमध्ये बिकॉज ऑफ देअर साऊंड अँड लुक. देन अवर टॉपिक विल बी मॉडर्न मेथड्स ऑफ प्रिस्क्रायबिंग, देअर ॲडव्हान्टेजेस, केअर रिक्वायर्ड इन डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन, देन कॅल्क्युलेशन्स बेस्ड ऑन डेन्सिटी, conversion tables,
and calculation involved in dispensing. There are two systems, imperial system and metric system.